नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत 7 महत्त्वपूर्ण मोठे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. सविस्तर जाणून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बंधूंनो, हे शासन निर्णय आहेत जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड व त्यांच्या अधीनस्थ विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रूपांतरित नियत अस्थायी आस्थापनेवरील व रूपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दुसरा शासन निर्णय आहे ग्रामविकास विभागाचा. महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी स्थापन केलेल्या 37 वैद्यकीय पथकातील 147 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नंबर 4, अल्पसंख्याक विकास विभाग. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अनुदानाच्या संवितरण विनियोगाकरिता नियंत्रक अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागातील 5वा शासन निर्णय आहे मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखकांकरिता सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा सन 2026 अर्ज मागवणीबाबत GR निर्गमित झालेला आहे. नंबर 6, सामान्य प्रशासन विभागामध्ये निवड श्रेणी लघुलेखक पदावरून वरिष्ठ स्त्रीय सहाय्यक पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नंबर 7, कृषी व पदुम विभाग. महाराष्ट्र कृषी सेवा गट अ कृषी उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यास मंजुरी देण्यात आली. हे वरील सर्व 7ही शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला नक्की क्लिक करा. तर चला परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र.